हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मीच्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. होळी पुरण लावले. तर चला, कालच्या आलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी सर्वांचे अगदी आभारी आहे बरं का मैत्रिणींनो. आणि स्वयंपाक चालू आहे. एक मिनिट, कुकरची शिट्टी होईल आता. तर हेच म्हणायचं होतं मला बरं का मैत्रिणींनो. काल तुमच्या कमेंट आल्या, जसं की बत्ताई खाली ठेवते आधी. तुम्ही म्हणताल की हां आम्ही वंडरला फिरायला गेलो. तशी ऑफर आहे बघा, जशी की मी तुम्हाला सांगितली ना, तर तशी तिथं ऑफर आहे. तुम्हाला जर कुणाला यायचं असेल तर नक्की अवश्य या. घरी, माझ्या घरी पण या, भेट द्यायला जमलं तुम्हाला तर. आणि येऊन जा एकदा. खूप छान आहे आपला, जसं की स्वप्नातला स्वर्ग. मी जसं म्हणलं ना, खूप मस्त आहे मैत्रिणींना, खूप छान आहे. जसं आपल्याला एवढे पैसे एकदम देणं होत नाही, तर देणं होत असतील तरी पण आपली ऑफर जर असेल तर का सोडायचं, मी हे म्हणते. होतेच आपल्याला पैसे देणं, पण त्या टाईमला यायचं. आता कुणाचं थंडीमध्ये असते, पण त्या टाईमला ऑलरेडी तिकीटच कमी असते तिथं थंडीच्या पिरियडमध्ये बरं का. आता हे समर हॉलिडे आणि हे आता जे फेब्रुवारीपासून चालू होतंय ना, ते एकदा पाऊस पडून जाऊस तर चांगली थंडी पडेपर्यंत हे 1600 रुपये तिकीट. आणि नंतर ह्याच्यामध्ये आपलं दिवाळीच्या नंतर ज्यावेळेस थंडी होती चालू होती, तर त्यावेळेस ऑलरेडी तिकीटच कमी असतं. त्याच्यात जर तुमचा कोणाचा बर्थडे असेल तर अजून सोन्यावर पिवळं. तर असं आहे, म्हणजे असं असतंय तिथं. तर बघा, जमलं तर बघा. चला, मी आता करायचे स्वयंपाक पुरणाचा आपला होळीचा. ते भज्यासाठी कांदे घेतले तर, आणि हे अद्रक लसण कुटून घ्यायचं आहे आमटीला मला. हे पहा, आणि ह्याच्यासोबत थोडंसं खोबरं घालून घेते. एकदम नमीला चवीला एकदम छान आमटी घेते. एक टोमॅटो घालते मी, कोण घालते माहीत नाही मला, पण मी तर टोमॅटोचीच आमटी करते. खूप छान होतीये, मस्त. एवढं असे खोबरं. तर अद्रक लसूणची माझी पेस्ट संपली, त्याच्यामुळे आता अद्रक लसूणची पेस्ट तरी करायची आहे. पण आता थोडंसं थांबून. तर चला मैत्रिणींनो, तर होळीच्या सर्व माझ्या ताईंना, दादांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि होळी ही आता इकडं कसं झालं आहे माहिती आहे का, इकडं तेलंगणामध्ये उद्या होळी आहे, मग आपल्या महाराष्ट्रात आज आहे, तर इथली उद्या आहे. पण मी आपल्या महाराष्ट्राच्या कॅलेंडरप्रमाणे, तारखेप्रमाणे कालच केली मैत्रिणींनो. कालच होळी पेटवली. आणि हे जे आहे ते मी पुरणाचा स्वयंपाक करत आहे. तर 4 वाजता लागले होते पुरणाच्या स्वयंपाकच माझा किती होता, एक फुलपात्रभर पुरण घातलं होतं मी. आणि असा माझा हे स्वयंपाक होता. तर तुम्ही काय केलं ते पण सांगा. तुम्ही होळी कधी करणार आहे ते पण. तसं तर आपल्या महाराष्ट्रात काल सगळ्यांची स्टेटस वगैरे मी सगळं बघितलं, तर कालच झाली आहे होळी. इथं आज आहे, आता मंगळवारी आज. हां, असं इथं म्हणजे एक दिवस लेट चला येईल समजा. तर पण मी आपल्यानुसारच केली मैत्रिणींनो. तर स्वयंपाक वगैरे झाला. सकाळी जसं की तुम्हाला म्हणलं उशिरा उठले होते, काहीच केलं नव्हतं. फिरून आले होते, खूप थकवा, खूप म्हणजे शरीर असं एवढं जड झालं होतं ना, काय करावं काय असं वाटतं, म्हणजे काही करण्याची इच्छाच नव्हती मैत्रिणींनो. उशिरा उठले सकाळी. फक्त त्यांना ह्या सगळ्यांना काय केलं, खिचडी केली. पोळ्या वगैरे काहीच केलं नाही, कारण पोळ्या केलं की भाजी करायला लागती, तेवढं काय मला होईनं गेलं. तर त्याच्यामुळे मी पोळ्या भाजी काहीच केलं नाही. फक्त खिचडी सगळ्यांना चौघांना खिचडी करून दिली. भरपूर अशी खिचडी केली आणि दिली. तर आज सकाळचं असं होतं, त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही, कारण शूट करण्याचं बी माझ्याकडं म्हणजे कॅपॅसिटीच नव्हती. म्हणून म्हणलं आता सकाळचं द्यावं सोडून, नुसते खिचडी असल्यामुळे काय शेअर करायचं. त्याच्यामुळे मग आता पुरणाचा स्वयंपाक म्हणलं असा शेअर करावा. एक फुलपात्रभरच पुरण घातले. आणि होळीची कथा काय आहे काय नाही सगळ्यांना माहितीच असेल. होळीची कथा काय आहे, तर होलिका ही कोण होती, प्रल्हादच्या आत्या. तर ते प्रल्हादच्या आत्या, तर प्रल्हादला तिनं असं म्हणजे की मनात असा वेगळा भाव ठेवून की त्याला घेऊन मांडीवर बसली होती की त्यानं जळावं असं त्याच्यामध्ये होतं. पण जेवढं आपण म्हणजे कसं असते, आपण लोकांचं जेवढं वाईट चिंताल तेवढं आपलंच वाईट होतंय. हे बघा, ह्याच्यातून पण आपल्याला शिकायला मिळतंय. एक तर तिनं मग दुसऱ्या भावनेनं घेऊन बसली की त्याचं म्हणजे असं हो. पण त्याच्या तोंडामध्ये एकच होतं, नारायण. ते म्हणायचं माझा नारायण कुठं बी आहे. त्याला विचारले भिंतीत आहे का, तर हो. ती भिंत ज्यावेळेस फोडली त्यावेळेस त्याच्यातून नरसिंह प्रकट झाले. तर त्यानं मानला होता की हो ह्याच्यामध्येही माझा नारायण आहे. त्याच्यातून नरसिंह निघाले. तर असं आपला भाव चांगला असेल तर हे पुरणाचं जे आहे ना, तर मैत्रिणीने असं उभं राहिलं की समजायचं पुरण झालं. कारण मी माझं सांगते, तुमचं कसं आहे माहीत नाही मला, कारण तुमचं बी असेल काहीतरी, पण माझं हे असं आहे की पुरण सगळं असं चटकिल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण उलटणं उभं करतो आणि ते उलटणं उभं राहते,
की समजायचा पुरण आपलं झालं. माझ्या ही ट्रिक आहे की ह्या वेळेसच मी समजते की पुरण झालं. तर चला इकडं पुरण झालं तर म्हटलं आमटी पण करून घ्यावी. कुणी आता कटाची म्हणताय, कुणी काय, आम्ही फक्त आमटीच म्हणतात मैत्रिणींना. आणि थोड्याशाच मेथ्या घालायच्या. मी कशाला पण मेथ्या घालते, तर आपल्या हेल्थसाठी पण चांगल्या असतात. आणि दुसरं म्हणजे चव, एकदम चव नंबर 1 मध्ये चव लागते. तर अशा, आणि टोमॅटो मी खिचडी सॉरी आमटीला ना टोमॅटो घालते, म्हणजे घालतेच मैत्रिणी. तुम्ही एकदा करून बघा तशी, मग झाली की खरंच काही छान झाली आमटी, खूप छान होती आहे. आणि अद्रक लसूण खोबरं हे खलबत्यातच कुटून घेतलं. मिक्सरला नाही फिरवले, थोडं होतं ते मिक्सरला फिरवले काय होते, एक तर ते खोबऱ्याचे तुकडे राहते तर खोबरं निघत नाही. आणि अद्रक बी लई मोठं जर भांड्यात असेल तरच त्या मिक्सरच्या भांड्यात सगळं असं व्यवस्थित पेस्ट होती. जर थोडं असेल तर ते नुसतं फिरत आहे भांडं मिक्सरची सॉरी लसणाची अद्रकची काही पेस्ट होत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे मी व्यवस्थित खलबत्त्याच्या खाली थोडासा कपडा वगैरे ठेवला आणि कुठून घेतलं. तर इतकं मस्त असं सगळी आमटी अशी ना मिळून आली होती, एकदम छान झाली आमटी. तर अशी मी केली आमटी. तुम्ही कशी करतात? हे आपले घरचेच मसाले मी काय केले बघा. मसाल्याचं काय होईल ना बघा आता इथं, मसाले जेवढे जास्त खाण्याचे येतील ना तेवढं एकतर ॲसिडिटी, ते उन्हाळा चालू झाला आहे, पित्त एवढा त्रास व्हायला. मी इतके नॉर्मल तुम्ही जे मेथी टाकलेला चमचा पाहिला ना, तर त्या चमच्यानं मी एक अर्धा चमचा असे मसाले घेतले. तर थोडंसं जास्त तरी पण नॉर्मल झाली ती आमटी. तिखट वगैरे काहीच झाली नव्हती. तर त्याच्यामुळे आता उन्हाळा आला आणि उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या शरीराला जपायला पाहिजे मैत्रिणींनो. होईल तेवढं. मी तर आता 3 महिन्यात एवढे सुद्धा मसाले नाही घालणार. मी नॉर्मल आपल्या हिरव्या मिरच्या 2 किंवा मग लाल तिखट टाकून आता इथून पुढं माझ्या भाज्या होणार. कारण हे मसाला खूप म्हणजे शरीराला असं नाही मैत्रिणींनो, पित्ताचा वगैरे खूप त्रास होतो यानं. तर त्याच्यामुळे आता हे सणाला वगैरे आमटी किंवा वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी हे जर असेल तर ह्याला थोडंसं जास्त घालायचं, तिथं थोडंसं घालायचं. आणि दुसरं म्हणजे चहा. तर आता उन्हाळा आला आहे, उन्हाळ्यामध्ये चहा तुम्ही पण, मी तर म्हणेल की बंद करा. चहा बिलकुल घेऊ नका. आणि चहानं काय होतं आहे, उन्हाळ्यामध्ये चहा चांगला नसतं आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही लिंबू पाणी घ्या किंवा उसाचा रस घ्या. हे आपल्याला आपल्या शरीरासाठी आता जेवढं तुम्ही उन्हाळ्यामध्ये ना लिक्विड पिताल किंवा लिक्विड खाण्यात तुम्ही ताक पिया दुपारच्या टाईमला, दही खाण्यापेक्षा त्याचं ताक करून पाणी टाकून ताक प्या असं. तर हे उन्हाळ्यामध्ये कंपल्सरी आहे मैत्रिणींनो. तर ह्याच्यावर मी काय केलं, इलायचीची पावडर आणि जायफळ खिसून घेतलं छोट्या खिसणीनं. आणि ही आपली झाली कटाची आमटी, साधीच आमटी. तर मस्त असं बघा किती छान, जास्त तेल वगैरे काही टाकलं नव्हतं, मी नॉर्मलच केली होती, पण चवीला एकदम नंबर 1 सुंदर झाली होती. तर म्हणलं आता काय तळून घ्यावं. आता काय झालं, उन्हाळी काम मला आता करायचंच मैत्रिणी. होळीची पूजा, दिवा लावून घ्या. छोटीच आहे होळी आपली. ह्याच्यावर हे लोखंडाचं ठेवलं आहे, कारण आपण वरी राहतात ना त्या गच्चीमुळं. हां, छोटे त्या वारा बी राहिले तर राहतंय दिवा. हळदी कुंकू वाहून, हळदी कुंकू वाहन होळीला. हळदी कुंकू अक्षदा भैया फुलं आहेत फ्रीजमध्ये, घेऊन यायचं. पेटवा आधी, होळी पेटवा मग निवद दाखवा. त्याच्यात बी ठेवला एक ना पेपर आणि कापूर. वाऱ्यानं काय होतं की पेटत आहे कापूर ते असल्यास, आणि वाळलेले आहेत ते लाकडं. आता तुकडा मोडा, निवद दाखवा, कृष्ण अर्पण म्हणा. पेटलं बघ ते लवकर, आहे की नाही. पाणी फिरवा. तिथंच ठेवा ना प्लेट. ती नैवेद्याची प्लेट समोरच राहू द्या. कुठे जाईन. समोरच कर आता त्याचा हाता उजेड पडतो.
तर इथं देवाला निवद दाखवून घेतला, बाहेर होळी पेटवली, होळीला पण निवद दाखवून घेतला आणि इथून पुढं आम्ही नंतर ना जेवणाची थोडासा उशीर झाला कारण की दिदी आली नव्हती. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, होळीची पूजा कशी वाटली, आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.